एखाद्या नवरीला सजवताना ना मेकअप आणि कपडे झाले की तयारी संपते असंच सगळ्यांना वाटतं, पण हेअरस्टाईल ही तितकीच इम्पॉर्टंट असते. हल्ली हेअरस्टाईल्स ना अगदी साध्या पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह असतात. बरं, तुम्ही तुमच्या लग्नासाठी कोणती हेअरस्टाईल निवडली नसेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी आज तुम्हाला 5 नवरीसाठीचे असे सुंदर हेअरस्टाईल सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच ट्राय केले पाहिजे. सो नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. पहिली हेअरस्टाईल आहे फुलांच्या गजऱ्यासह अंबाडा. ही हेअरस्टाईल खरं तर जुनी फॅशन आहे असं आपण म्हणतो, पण ही कायमस्वरूपी आकर्षित करणारी फॅशन आहे. जर तुम्हाला नवरीचा लुक अगदी पारंपरिक हवा असेल तर केसांचा अंबाडा घालून त्यावर फुलांचे गजरे माळा. अगदी व्यवस्थित माळलेले आणि अंबाड्याच्या भोवती गुंतलेले गजरे तुमचा लुक अधिक भरदस्त आणि पारंपरिक करतो. परफेक्ट नवरीच्या लुकसाठी आणि नऊवारी साडीवर मराठमोळ्या लुकसाठी ही हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे. आणि खरं सांगू तर ही हेअरस्टाईल आहे ना, ती तुम्ही कोणत्याही फंक्शनला जाताना सुद्धा स्टाईल करू शकता. दुसऱ्या क्रमांकावर आहे असेसरीज सोबतचा एक थोडा हलकासा अंबाडा. प्रत्येक वेळी ना घट्ट अंबाडा आणि गजरा हवा असं नाहीये. बाजारामध्ये सुद्धा ना बरेच हेअर एक्सेसरीज मिळतात. तुमच्या लेहंग्या अथवा साडीप्रमाणे तुम्ही रंगाची निवड करून केसांना थोडा वेगळा लुक देण्यासाठी अगदी एक हलका अंबाडा बांधून त्यावर या हेअर पिनांचा उपयोग करू शकता. ह्या ज्या सगळ्या हेअर एक्सेसरीज आहेत ना, त्या वेगवेगळ्या रंगाच्या तर येतातच, पण फुलांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळते. त्यामुळे ना साडी आणि लेहंग्यावर ते अगदी शोभून दिसतात. तिसऱ्या क्रमांकावर आहे आर्टिफिशियल फुलं. कधी कधी काय होतं माहितीये, नैसर्गिक जे फुलं असतात ते दिवसभर टिकत नाहीत. आणि जर तुम्हाला दिवसभर तुमच्या केसांमध्ये अगदी ताजी फुलं हवी असतील तर खरंच तुम्ही आर्टिफिशियल फुलांचा ना वापर केला पाहिजे. आणि जर नवरीचे केस मोठे असतील तर अशी आर्टिफिशियल गुलाबाची सळी सुद्धा लावू शकता किंवा मग ते फुलांनी खूपच सुंदर प्रकारे डेकोरेट सुद्धा करू शकता. आणि इनफॅक्ट मोठ्या केसांचा अंबाडा बांधून तुम्ही त्यावर सुद्धा फुलांनी सजावट करू शकता. चौथ्या क्रमांकावर आहे फुलांनी सजवलेले ओपन कर्ल्स. तुम्ही जर तुमच्या केसांना सुंदर कलर केला असेल आणि रिसेप्शनसाठी ना लेहंगा घालणार असं ठरवलं असेल तर तुम्ही तुमच्या केसांमध्ये ना ही ओपन कर्ल्स वाली हेअरस्टाईल करू शकता. केसांना ना खालून कर्ल्स करा, त्यावर तुमच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे ना आर्टिफिशियल फ्लावर्स विकत घ्या आणि अशी उत्तम पद्धतीची हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. इनफॅक्ट दोन्ही बाजूनी लहान वेण्या घालून ते एकत्र मागे पिनअप सुद्धा करू शकता आणि खाली केस कर्ल करून त्यावर तुम्ही फुलं सुद्धा लावू शकता. दिसायला ना हे खरंच खूप आकर्षक आणि सुंदर दिसतं. नवरीचा लुक अगदी वेगळा आणि उठून दिसेल. पाचव्या क्रमांकावर आहे गुलाबांच्या फुलांसह खजूर वेणी. नवरीचे केस लांब सडक असतील तर तुम्ही तिच्यावर ही हेअरस्टाईल नक्कीच करू शकता. खजूर वेणी घालून तिच्या ड्रेस अथवा साडीच्या रंगाची गुलाबाची फुले खजूर वेणीच्या प्रत्येक भागात अडकवायची आहेत. हे दिसायला ना अतिशय सुंदर दिसतं, अगदी प्रोफेशनल हेअरस्टाईल सारखं वाटतं आणि नवरीचा रंग अगदी खुलून आणि उठून दिसतो. तर नक्की हे सगळे हेअरस्टाईल्स ट्राय करा. तुम्हाला हे हेअरस्टाईल्स कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका. असेच नवनवीन टॉपिक्स आम्हाला सुचवत राहा आणि लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.